सर्व श्रोते हो, रामकृष्ण गोविंद. आपण आपण चौथा स्कंद बघत आहोत भागवताचा. चौथ्या स्कंदाचे शेवटी पुरंजनाची कथा आहे. ते एक रूपक आहे बरं का. खूप विस्ताराने सांगितलं असून शेवटी त्याचं तात्पर्यही सांगितलं आहे. ते रूपक कोणते, ती कथा कोणती, ते तुम्ही मूळ ग्रंथातून वाचा. त्यावर मी काही बोलणार नाहीये. पण हे रूपक का सांगितले? स्कंद 4 अध्याय 25 श्लोक 4 मध्ये राजा प्राचीन बर्ही काय म्हटलंय? राजा प्राचीन बर्ही हा कर्मकांडात आसक्त होता. त्याला नारद मुनी काय म्हणाले पहा. नारद म्हणतात, या कर्मांच्या योगाने तू आपले कोणते कल्याण साधू इच्छितोस? दुःखाचा आत्यंतिक नाश आणि परमानंदाची प्राप्ती, याचे नाव कल्याण. दुःखाचा आत्यंतिक नाश आणि परमानंदाची प्राप्ती, याचे नाव कल्याण. आणि ते तर कर्मामुळे होत नाही. कल्याण नारद मुनी म्हणतात, कर्मामुळे फार तर थोड्याफार संचिताचा नाश होईल, पण त्यामुळे परमानंदाची प्राप्ती होत नाही, असे नारद म्हणतात. श्रोते हो, एक पक्की खुणगाठ बांधा. मी काय सांगतो त्याच्याकडे नीट लक्ष द्या, किंवा 3 वाक्य लिहून घ्या. काय आहेत ती वाक्य? कर्माच्या योगाने चित्तावरील मलाचा नाश होतो. कर्माच्या योगाने चित्तावरील मलाचा नाश होतो. उपासनेने चित्ताचे चांचल्य दूर होते. उपासनेने चित्ताचे चांचल्य दूर होते आणि ज्ञानाने चित्तावरील अज्ञानाचे आवरण निघून जाते. ज्ञानाचा लख प्रकाश पसरतो. आणि हे समजून सांगण्यासाठी पुरंजनाची कथा सांगितली आहे. भागवताच्या या चौथ्या स्कंधातील 29व्या अध्यायात पुरंजन आख्यानाचे तात्पर्य आहे. या अध्यायाचे श्लोक आहेत 85. श्रोते हो, तुम्ही भागवत ग्रंथातून ते रूपक वाचा, पण मी तुम्हाला तात्पर्य सांगणाऱ्या 29व्या अध्यायाचा अर्थ वाचून दाखवणार आहे. यातील विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही वाचाल, पण मलाच राहवत नाही. मला वाटतं वाचून दाखवावं, परत एकदा उजळणी व्हावी तुमची. भागवतात असा जो काही भाग आहे मधून, ते म्हणजे खरे तर भागवत, आणि तोच भागवत धर्म होय. कदाचित या वाचनासाठी 29व्या अध्यायाच्या वाचनासाठी 2-3 प्रवचनं होतील, काही हरकत नाही. पण आपण शांतपणानं वाचणार आहोत. तुम्ही स्कंद 4 अध्याय 29 काढा व त्याचा अर्थ माझ्या बरोबर मनातल्या मनात वाचा. पण मन आणि बुद्धी केंद्रित करा हो, केंद्रित करून वाचा. मनात कोणतेही व्यवधान ठेवू नका. दूध तापत ठेवलंय, एक 15 मिनिटं लागतील, गॅस बारीक आहे, तोपर्यंत मी प्रवचन ऐकते, असं काहीतरी करू नका. माग काहीही व्यवधान ठेवू नका. कारण वाचन झाल्यावर तुम्हाला चिंतनासाठी मानसिक एकांतात जायचं आहे, आणि त्या एकांतातून तुम्हाला जितका वेळ तिथे राहता येईल तितका वेळ त्याच्या चिंतनात राहा. आता मी जरी म्हटलं की मी 29वा अध्याय वाचणार आहे,
परंतु 28व्या अध्यायातील शेवटचा श्लोक बघा. शेवटचा श्लोक नारद काय म्हणतात, प्राचीन बरही मी तुला परोक्ष रूपाने म्हणजे रूपकाने या आत्मज्ञानाची दिशा दाखवली आहे. कारण जगतकर्त्या जगदीश्वराला अप्रत्यक्ष वर्णनच अधिक प्रिय असते. आता 29व्या अध्यायात प्राचीन बरही काय म्हणाला सुरुवातीला नारद मुनींना, भगवन आपल्या म्हणण्याचे तात्पर्य पूर्णपणे मला समजले नाही. म्हणजे मला तुम्ही जे रूपक सांगितलं ना त्याचा अर्थ समजला नाही. विवेकी पुरुषच याचे तात्पर्य समजू शकतात. कर्माने मोहित झालेले आम्ही नाही. आणि लक्षात ठेवा, तुम्ही कितीही नाही म्हणा, तुम्ही मी आपण कर्माने मोहित झालेले आहोत. आपल्यापाशी विवेक फार कमी आहे. आपल्याला कुणीतरी समजावून सांगितल्याशिवाय या रूपकाचं तात्पर्य समजणार नाही. आता नारद काय म्हणतात बघा, 4:29-2 पुरंजन नगर निर्माण करणारा जीव आहे, जो आपल्यासाठी 1, 2, 3, 4 आणि अनेक पायांचे किंवा बिन पायांचे शरीर रूप नगर तयार करतो. कोण? जीव. अविज्ञात नावाने ओळखला जाणारा त्या जीवाचा जो सखा तो ईश्वर आहे. कारण कोणत्याही प्रकारचे नाव, गुण आणि कर्मानी जीवांना त्या ईश्वराचा पत्ता लागत नाही. तो अनिर्देश्य आहे, बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडचा आहे, हे निश्चित आहे. अविज्ञात नावाने ओळखला जाणारा त्या जीवाचा जो सखा तो ईश्वर आहे. कारण कोणत्याही प्रकारचे नाव, गुण किंवा कर्मानी जीवांना ईश्वराचा पत्ता लागत नाही. जीवाने जेव्हा सुख दुःख रूपी सर्व विषय भोगण्याची इच्छा केली तेव्हा त्याने दुसऱ्या कोणत्याही शरीरापेक्षा 9 द्वारे 2 हात आणि 2 पायांचा मानवदेह पसंत केला. कशासाठी? तर जीवाने सुख दुःख रूपी सर्व विषय भोगण्यासाठी. हा शरीर जीवाने विषय भोगण्यासाठी निर्माण केले. बुद्धीलाच तू पुरंजनी नावाची स्त्री समज. हिच्यामुळेच देह आणि इंद्रिये यांच्यामध्ये मी माझेपणाचा भाव निर्माण होतो आणि पुरुष हिच्या आश्रयाने या शरीरात इंद्रियांच्या द्वारे विषय उपभोगतो. चालू आहे आपलं विषय उपभोगणं चालू आहे. 6वा श्लोक, ज्यांच्यामुळे सर्व प्रकारचे ज्ञान आणि कर्मे होतात ती 10 इंद्रियेत याचे मित्र होत. इंद्रियांच्या वृत्ती तिच्या सखी होत. प्राण, अपान, व्यान, उदान, समान या 5 वृत्तींचा प्राणवायू हाच नगराचे रक्षण करणारा 5 फणा असलेला सर्प होय. दोन्ही प्रकारच्या इंद्रियांचे नायक मन यालाच 11वा महाबलवान योद्धा समजावे. शब्दादी 5 विषय पांचाल देश आहे, ज्यामध्ये ते 9 द्वारे असलेले नगर वसलेले आहे. त्या नगरात प्रत्येक स्थानावर 2-2 द्वारे सांगितले आहेत. ती म्हणजे 2 डोळे, 2 नाकाची छिद्रे, 2 कर्ण छिद्रे, त्यांच्या जोडीने मुख, लिंग
आणि गुदा हे 3 आणि त्यात मिळवून 9 द्वारे होतात. यांच्याद्वारेच तो जीव इंद्रियांसह बाह्य विषयाकडे जातो. काय होतं? तो जीव मनाद्वारे त्या इंद्रियांच्या द्वारातून बाहेर पडतो. म्हणजे जीव मनाद्वारे डोळ्यातून बाहेर पडतो आणि सौंदर्य बघतो आणि परत येतो. तो जीव कानाद्वारे मनाने बाहेर पडतो, संगीत ऐकतो, विषय भोग घेतो आणि परत येतो. तोच 2 नाकपुड्याद्वारे बाहेर पडतो, सुंदर सुंदर सुवास घेतो आणि परत येतो. तोच जीव मनानी तोंडाद्वारे बाहेर पडतो, गुलाबजाम, जिलबी, आणखी काय काय हे खातो आणि दुसऱ्याला नावं ठेवतो आणि आनंद उपभोगून परत येतो. म्हणजे या 9 द्वारांच्या द्वारे तो जीव इंद्रियांसह बाह्य विषयाकडे जातो. 8वा श्लोक झाला. 9वा, यापैकी जे 2 डोळे, 2 नाकाची छिद्रे आणि 1 मुख ही 5 पूर्वेकडील दारे होत. उजव्या कानाला दक्षिणेकडील आणि डाव्या कानाला उत्तरेकडील दार समजावे. गुदा आणि लिंग ही खालच्या बाजूची 2 छिद्रे पश्चिमेकडील दारे होत. खद्योता आणि आविर्मुखी नावाची एका ठिकाणी जी 2 दारे सांगितली आहेत ते 2 डोळे होत. तसेच रूप म्हणजे विभ्राजित नावाचा देश आहे, ज्याचा जीव या दारांमार्फत डोळ्यांच्या सहाय्याने अनुभव घेतो. डोळ्यांनाच सुरुवातीला द्युमान नावाचे मित्र म्हटले आहे. नाकाची 2 छिद्रे नलिनी आणि नालिनी नावाची द्वारे होत आणि नाकाचा विषय गंध हाच सौरभ देश होय. तसेच घ्राणेंद्रिय म्हणजेच अवधूत नावाचा मित्र होय. मुख म्हणजेच मुख्य नावाचे दार होय. त्यात राहणारे वागींद्रिय विपण नावाचा मित्र होय आणि रसनेंद्रिय रसवित नावाचा मित्र आहे. वाणीचे कार्य आपण होय व वेगवेगळ्या प्रकारचे अन्न बहुदन आहे. तसेच उजवा कान पितृहू आणि डावा कान देवहू म्हणविला जातो. 13वा श्लोक. कर्मकांड रूप प्रवृत्ती मार्गाचे शास्त्र आणि उपासना कांडरूप निवृत्ती मार्गाचे शास्त्र म्हणजेच अनुक्रमे दक्षिण आणि उत्तर पांचाल देश आहे. ही शास्त्रे श्रवणेंद्रिय श्रुतधाराच्या सहाय्याने ऐकून जीव अनुक्रमे पितृयान आणि देवयान मार्गाने जातो. लिंग हे आसुरी नावाचे पश्चिमेकडील दार आहे. स्त्री संघ हा ग्रामक नावाचा देश आहे आणि लिंगामध्ये राहणारे उपस्थेंद्रिय दुर्मद नावाचा मित्र आहे. गुदा हे निरुती नावाचे पश्चिमेकडील दार होय. नरक वैशस नावाचा देश आहे आणि गुदामध्ये स्थित पायू इंद्रिय लुब्धक नावाचा मित्र आहे. याखेरीज 2 पुरुष आंधळे असल्याचे सांगितले होते. त्यांचे सुद्धा रहस्य ऐक. ते म्हणजे हात आणि पाय होत. यांच्याच सहाय्याने जीव अनुक्रमे सर्व कामे करतो आणि इकडे तिकडे जातो. हृदय अंतःपुर आहे. त्यात राहणारे मन हे विषूची नावाचा प्रधान सेवक आहे. मनाच्या सत्वादी गुणामुळे मनाला प्रसन्नता, हर्ष आणि मोह होतो. बुद्धी ज्या ज्या प्रकारे स्वप्नावस्थेत विकाराला प्राप्त होते
आणि जागृत अवस्थेत इंद्रियादिकांना विकृत करते. तिच्या गुणांनी लिप्त होत आत्मा जीव सुद्धा त्या त्या रूपात त्या वृत्तीचे अनुकरण करण्यास भाग पाडला जातो. वास्तविक तो त्यांचा निर्विकार साक्षीदार आहे. 17वा श्लोक झाला. उपनिषदात वर्णन आहे, एका वृक्षावरती 2 पक्षी आहेत, एक जीव आणि दुसरा ईश्वर. जीव हा विषयेंद्रिय भोगण्यात मग्न आहे आणि शिव म्हणजे ईश्वर हा फक्त साक्षी रूपाने निर्विकार रूपाने त्या पक्षाकडे बघतो. तेच इथं म्हटलेले आहे. वास्तविक तो त्यांचा निर्विकार साक्षीदार आहे. 18वा श्लोक. शरीर रथ आहे, ज्ञानेंद्रियांरूपी 5 घोडे त्याला झुंपले आहेत. संवत्सर रूप कालाप्रमाणे न थांबणारा याचा वेग आहे असे दिसते, मात्र त्याची गती दिसत नाही. पुण्य आणि पाप ही 2 प्रकारची कर्मे त्याची चाके आहेत. 3 गुण ध्वजा होत आणि 5 गुण लगाम आहेत. मन लगाम आहे, बुद्धी सारथी आहे, हृदय बसण्याचे ठिकाण आहे, सुखदुःखादी द्वंद्वे जोखड आहेत. इंद्रियांचे 5 विषय त्यात ठेवलेली आयुधे आहेत आणि त्वचा इत्यादी धातू त्याचे आवरण आहे. 5 कर्मेंद्रिये त्यांच्या 5 प्रकारच्या गती आहेत. या रथावर चढून हा जीव मृगजळाप्रमाणे खोट्या विषयांच्या पाठीमागे धावतो. बघा काय म्हटले, 5 कर्मेंद्रिये त्यांच्या 5 प्रकारच्या गती आहेत आणि त्या रथावर म्हणजे शरीरावर चढून हा जीव मृगजळाप्रमाणे खोट्या विषयांच्या पाठीमागे धावतो. विषय भोग हे मृगजळाप्रमाणे आहे. स्वप्नीचे फळ म्हटलेले आहे. पराधीन आहे जगती या गीतात विषय भोगाला स्वप्नाचे फळ म्हटले आहे. स्वप्नाला फळ असते का हो? इथं म्हटलंय 5 कर्मेंद्रिये त्याच्या 5 प्रकारच्या गती आहेत. या रथावर चढून हा जीव मृगजळाप्रमाणे खोट्या विषयांच्या पाठीमागे धावतो. 11 इंद्रिये त्याची सेना आहे आणि 5 ज्ञानेंद्रियांच्या द्वारा त्या त्या इंद्रियांच्या विषयांना ग्रहण करणे हेच त्याचे शिकार खेळणे होय. मी मगाशी म्हटलं, शिकार करायला त्वचेद्वारे मी महाबळेश्वरला जातो आणि एकदम थंड सुखावह स्पर्शाचा अनुभव घेतो, अशी शिकार करतो आणि परत येतो. डोळ्याद्वारे बाहेर पडतो, शिकार करतो, परत येतो. नाकाद्वारे बाहेर पडतो, शिकार करतो, परत येतो. ज्याच्याद्वारे 21वा श्लोक, ज्याच्याद्वारा काळाचे ज्ञान होते ते संवत्सर म्हणजेच चंडवेग नावाचा गंधर्वराज होय. याच्या अधीन असणारे जे 360 गंधर्व म्हणून सांगितले आहे ते दिवस होत आणि 360 गंधर्व स्त्रिया म्हणजे रात्री होत. हे आळीपाळीने फिरत राहून मनुष्याचे आयुष्य हरण करतात. प्रत्येक दिवसाला, प्रत्येक तासाला, प्रत्येक मिनिटाला गेलं. मी हा अध्याय चालू करत असताना जो काळ होता तो गेला. इतिहास जमा झाला. मी TV बघण्यात जो वेळ घालवतो तो गेला, व्यर्थ गेला. काळ चालू आहे, जातोय आणि मी त्याच्याबरोबर वाहवत चाललेलो आहे. मी स्थिर राहून
त्या काळात नामस्मरण करायला पाहिजे, विष्णू सहस्रनाम म्हणायला पाहिजे. वृद्धावस्था 22वा श्लोक, वृद्धावस्थात साक्षात कालकन्या होय, तिला कोणीही पुरुष पसंत करत नाही. तेव्हा मृत्यूरूप यवनराजाने लोकांचा संहार करण्यासाठी तिचा बहीण म्हणून स्वीकार केला. मानसिक क्लेश आणि शारीरिक कष्ट हेच त्या यवनराजाचे पायदळ आहे. तसेच प्राण्यांना क्लेश देऊन तत्परतेने मृत्यूच्या मुखात घेऊन जाणारे शीत आणि उष्ण हे 2 प्रकारचे ज्वर म्हणजेच प्रज्वार नावाचा त्याचा भाऊ होय. अशा प्रकारे हा देहाभिमानी जीव अज्ञानाने आच्छादित होऊन अनेक प्रकारचे आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक कष्ट भोगीत 100 वर्षेपर्यंत मनुष्य शरीरात पडून राहतो. चालू आहे आपलं विषय भोग भोगणं, शरीर खंगणं आणि मृत्यूकडे जाणं चालू आहे. खरे पाहता तो निर्गुण आहे, परंतु प्राण, इंद्रिये आणि मनाच्या धर्मांना आपलेच आहेत असे समजून मी माझेपणाच्या अभिमानाने बांधला जाऊन क्षुद्र विषयांचे चिंतन करीत निरनिराळी कर्मे करीत राहतो. तो जरी स्वयंप्रकाश असला तरी सुद्धा जोपर्यंत सर्वांचे परमगुरु आत्मस्वरूप श्री भगवंतांच्या स्वरूपाला जाणत नाही, तोपर्यंत प्रकृतीच्या गुणामध्ये बांधलेला राहतो. त्या गुणांचा अभिमानी असल्यामुळे तो पराधीन होऊन सात्विक, राजस आणि तामस कर्मे करतो आणि त्या कर्मानुसार निरनिराळ्या योनीमध्ये जन्म घेतो. अहो, कर्म केलं मग ते सात्विक असू दे, राजसिक असू दे, तामसिक असू दे, मला त्याचं फळ भोगायलाच लागणार आहे आणि त्यासाठी त्या कर्मानुसार निरनिराळ्या योनीमध्ये जन्म मला घ्यायलाच पाहिजे. तो कधी सात्विक कर्माच्या योगाने प्रकाशमान अशा स्वर्गलोकी जातो, कधी राजस कर्मांच्या मुळे दुःखमय रजोगुणी लोकात जातो, तेथे त्याला विविध कर्माचे क्लेश भोगावे लागतात, आणि कधी तमोगुणी कर्मांच्या द्वारा शोकमय तामसी योनीमध्ये जन्म घेतो. अशा प्रकारे आपली कर्मे आणि गुणांच्या अनुसार देवयोनी, मनुष्य योनी आणि पशुपक्षी योनीत जन्म घेऊन तो अज्ञानांध जीव कधी पुरुष, कधी स्त्री, तर कधी नपुसंक होतो. भुकेने व्याकुळ झालेला बिचारा कुत्रा दारोदार भटकत आपल्या प्रारब्धानुसार कुठे काठीचा मार खातो तर कुठे अन्न खातो. त्याप्रमाणे हा जीव चित्तामध्ये अनेक प्रकारच्या वासना घेऊन उच्च नीच मार्गाने वर खाली किंवा मध्यम लोकात भटकत आपल्या कर्मानुसार सुखदुःखे भोगीत राहतो. श्रोते हो, विचार करा. प्रवचन झाल्यानंतर चिंतन करा. मी अनेक योनीत अनेक जन्म भटकत आहे. आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक या 3 प्रकारच्या दुःखांपैकी कोणत्या तरी एकातून जीवाची सर्वथैव सुटका होऊ शकत नाही. जरी असे कधी वाटले तरी ते फक्त तात्कालिक असते. मला वाटतं, मला पश्चाताप होतो, काहीतरी वाचलं, ऐकलं
की मला थोडंफार मनावरती मध्ये माझ्या मनात किंचितसा विवेक जागृत होतो, पण ते तात्पुरतं असतो. एखाद्याने डोक्यावर भारी बोजा घेऊन जाताना तो कधी खांद्यावर घ्यावा, त्याप्रमाणे दुःखातून सुटण्याच्या सर्व प्रतिक्रिया समजाव्या. दुःखातून सुटका म्हणजे ही प्रतिक्रिया आहे. ओझ्याला डोक्यावरून खांद्यावर घेण्यासारखं आहे. ओझं सुटत नाही. जरी एखाद्या उपायाने मनुष्याची एका प्रकारच्या दुःखातून सुटका झाली, तरी दुसरे दुःख त्याच्या डोक्यावर स्वार होते. हे राजा, ज्याप्रमाणे एका स्वप्नातून पडणारे दुसरे स्वप्न हा स्वप्नातून कायमची सुटका करून घेण्याचा उपाय होऊ शकत नाही, त्याप्रमाणे कर्मफल भोगातून कायमची सुटका होण्याचा कर्म हा मुळीच उपाय होऊ शकत नाही. कारण कर्म आणि कर्मफल भोग दोन्हीही अविद्येने युक्त असतात. जसे आपल्या मनोमय लिंग शरीराने स्वप्नावस्थेत विहार करणाऱ्या प्राण्याला स्वप्नामध्ये प्रत्यक्ष पदार्थ नसतानाही त्याचा भास होतो, तसेच हे दिसणारे पदार्थ खरोखर नसतानाही अज्ञान निद्रा असेपर्यंत खरेच वाटतात आणि जीवाला जन्म मरणरूप संसारातून मुक्ती मिळत नाही. म्हणून यापासून कायमची सुटका होण्याचा आत्मज्ञान हा एकमेव उपाय आहे. 36वा श्लोक बघा. ज्या अविद्येमुळे परमार्थ स्वरूप आत्म्यालाही जन्म मरण रूप अनर्थ परंपरा प्राप्त झाली आहे, ती पासून सुटका गुरुस्वरूप श्रीहरीविषयी नितांत भक्ती निर्माण झाल्यावरच होऊ शकते. आपण 36 श्लोकपर्यंत चिंतन केलं. या पुढच्या श्लोकावरती चिंतन पुढील प्रवचनात. तोपर्यंत या विषयावर विचार करा आणि स्वतःसाठी विचार करा. माझ्यासाठी विचार करू नका. हाच भागवत धर्म आहे आणि मला याच जन्मात सुटायचं आहे. हे पक्की खूण गाठ बांधा आणि जे वाचलं त्यावर चिंतन करा. पुढील वाचन पुढील प्रवचनात. रामकृष्ण गोविंद.